जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय एवढं बघतेस? मानसारे आपले सण आणि ते साजरे करायच्या परंपरा किती सुंदर आहेत ना. म्हणजे बघ ना, संक्रांतीला पतंग उडवायचे, तिळगुळ बनवायचे, त्याच्यानंतर हे सगळे हलव्याचे दागिने घालून मिरवायचं. प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे, लॉजिक आहे. उगाच कोणत्याही गोष्टीचं सेलिब्रेशन नाही. म्हणजे बघ ना, आता संक्रांत थंडीत येते म्हणून तीळ आणि गुळ या उष्ण पदार्थांचे लाडू बनवायचे असतात, अशी परंपरा आहे. म्हणजे कोणत्या सणाला कोणता पदार्थ बनवायचा हेही ठरलंय, त्यामागेही लॉजिक आहे. सॉलिड आहे ना हे. ह्याचा कधी विचारच नाही केला. पण आपल्या पूर्वजांनी पूर्ण विचार करून ठेवला ह्या सगळ्या परंपरा ठरवताना. नाही म्हणजे पूर्वजांनी तर विचार केलाच आहे, पण आपल्या आई आणि आत्यांनी पण केवढा विचार केला तुझा सण साजरा करायला. काय मग मजा आली की नाही? अरे खूप मजा आली. तुला माहितीये मानस, खूप बायका आल्या होत्या माहितीये. आणि ना मला विचारत होत्या की आता ड्यू डेट कधी आहे, मग बाळ कधी येणार आहे, कोणत्या हॉस्पिटलमध्ये नाव टाकलंय, आणि मग अशी काळजी घे तशी काळजी घे, सगळं सांगत होतं. फुल ऑन पॅम्परिंग चालू होतं माझं. गुड. बरं मला एक सांग, तू बाबांबरोबर फिरायला गेला होतास ना, तुला आली की नाही मजा? काय बोललात? सुरुवातीला बराच वेळ आम्ही काही बोलतच नव्हतो. बऱ्याच दिवसांनी आम्ही दोघं एकत्र बाहेर पडलोय याचाच आनंद घेत चालतोय आपले शांतपणे. मानस इकडे तिकडे बघत आणि मी मानसकडे बघत. काय झालं हसायला? काय नाही ग, माझं बोट धरून चालणारा एवढासा तो मानस, तो आता स्वतः एका बाळाचा बाप होऊ घातलेला मानस, एवढा सगळा प्रवास नजरेसमोर आला त्याचा. पण म्हणजे इतका वेळ तुम्ही न बोलता चालत होतात? धन्य आहे तुमची. असं नाही ग, असं कसं शक्य आहे? सुरुवातीला गप्पा होतो आम्ही, नंतर भरपूर गप्पा झाल्या आमच्या. एका बापाने एका होऊ घातलेल्या बापाशी मारलेल्या गप्पा. अच्छा असं आहे. तर मला पण सांग ना, झालेल्या बापाने होणाऱ्या बापाशी काय गप्पा मारल्या ते? काय नाही म्हणजे बाबा खूप छान समजावत होते, आणि बाबांपेक्षाही मला ते एक मित्र जास्त वाटत होते. ते मला सांगत होते की मानस, आता तुझ्या आयुष्यात एक नवीन फेज सुरू होईल, पालकत्वाची. तू तुझं मूल ठेवणार आहेस की दत्तक देणार आहेस ह्याच्याबद्दल आपण नको बोलूया, पण पालकत्वाबरोबर येणाऱ्या मॅच्युरिटी बद्दल बोलूया. पालक झाल्यानंतर ती मॅच्युरिटी येणं आवश्यक आहे. राईट. आम्ही ना खरंच खूप मस्त थॉट आहे. पालकत्वाची पहिली स्टेप म्हणजे मॅच्युरिटी.